नमस्कार मंडळी. मतदान करून आल्यानंतर बोटावर जी शाई लावण्यात येते ती शाई निघू शकत नाही. ती शाई काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो गुन्हा आहे. त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार असे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे अनेक वृत्तवाहिन्यांवर आता गुन्हे दाखल होणार की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज सकाळपासून मतदान सुरू आहे आणि मतदान सुरू असताना काही वेळानंतरच बातम्या दाखवण्यात आल्या. काही वृत्तवाहिन्यांवरून त्याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं की मतदान केल्यानंतर जी शाई लावण्यात येते ही शाई पुसली जाते. ऍसिटोन नावाचं द्रव्य वापरून ही शाई पुसता येते असं प्रात्यक्षिक काही वृत्तवाहिन्यांवरून दाखवण्यात आली आणि ती घराघरात पोचली. मित्रांनो, आज निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची दुपारी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये दिनेश वाघमारे यांना याबाबत प्रश्न विचारला की मार्करने ज्या पद्धतीने शाई लावण्यात आली त्यामुळे ती शाई पुसली जाते असं दिनेश वाघमारे यांना सांगण्यात आलं. त्यावेळेस दिनेश वाघमारे म्हणाले की मार्करने आताच नाही तर 2010 पासून राज्य निवडणूक आयुक्त किंवा राज्य निवडणूक आयोग हे मार्करने शाई लावते. केंद्रीय निवडणूक आयोग काठीने शाई लावते आणि ही शाई पुसली जात नाही. आम्ही आमचे काही कर्मचारी जे मतदान करून आले त्यांची शाई पुसून टाकण्याचा प्रयत्न केला पण ती शाई निघाली नाही. पण अशा प्रकारे शाई पुसणं हे योग्य नाहीये आणि अशी शाई पुसण्याचं कोणी प्रात्यक्षिक करत असेल तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो आणि केवळ गुन्हा दाखल होणार नाही तर त्यांना सजाही होऊ शकते असं वाघमारे यांनी सांगितलं. आणि त्यामुळे काही वृत्तवाहिन्यांचे धाबे आता दणाणले आहेत. आपण काहीतरी नवीन करतोय, काहीतरी मोठी बातमी दाखवतोय या आवेशात आवेगात सकाळपासून वृत्तवाहिन्या या बातम्या चालवत आहेत. प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवतायत. काही ठिकाणी शाई पुसली जाते पण अशी शाई पुसणं म्हणजे निवडणूक नियमांचा भंग आहे हे या लोकांना कळलं नाही का? यांच्यामध्ये असे कोण मूर्ख आहेत की ज्यांना हेही कळत नाही? पूर्वी पण जी शाई लावली जायची तीही पुसली जायची पण ही हे काम गुपचूप केलं जायचं. काही ठिकाणी गुपचूप व्हायचं कारण हे जर समोर झालं तर पोलीस पकडतील, आपल्यावर गुन्हा दाखल होईल याची भीती होती. पण या निवडणुकीमध्ये मात्र अजब झालं. या वृत्तवाहिन्यांवरून हे दाखवण्यात आलं आणि त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. थोडक्यात निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा आणण्याचं काम या लोकांनी केलं का? तर 100% या लोकांनी निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्याचं काम केलंय. आणि अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेत बाधा आणणं हाही एक गुन्हा असतो. आणि त्यामुळे आता या ज्या वृत्तवाहिन्या आहेत ज्यांनी हा अचाट पराक्रम करून दाखवलेला आहे त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे कारण निवडणूक आयुक्तांनी तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत की हो, अशा प्रकारे जर कोणी केलं असेल तर आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करू, त्याची चौकशी करू. आता हे तर सगळे फुटेज आहेत. मग यांच्यावर गुन्हे दाखल होणार का? तर निश्चितच गुन्हा दाखल होऊ शकतो आणि आता या सगळ्यांचे दाबे दणाणलेले आहेत. काही करून महायुतीला कसं नुकसानकारक होईल हे बघण्याचं काम मुंबईतल्या काही मीडियाने केलेलं आहे आणि त्याचा कळस तर त्यांनी आज गाठला. शाई पुसण्याची प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी कळस गाठला
आणि आता त्यांना ते भोगावं लागणार आहे. हे मी नाही सांगत आहे, हे प्रत्यक्ष निवडणूक आयोग सांगतोय, निवडणूक आयुक्त सांगतायत. आणि त्यामुळे आता यांचे धाबे तर दण आणतील, पण उद्या गुन्हा दाखल झाल्यावर मग हे काय कांगावा करतील हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. असो मित्रांनो, मी इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.